मी अजय पांचाळ, सहशिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र। आज आपण SSLC बोर्ड परीक्षेला अनुसरून आपल्या अभ्यासक्रमातील वर्ग समीकरण सोडवणार आहोत, म्हणजे वर्ग समीकरणाचे बीजे काढणार आहोत। हे प्रश्न परीक्षेमध्ये वर्ग समीकरणाचे बीजे अवयव पद्धतीने काढा असे विचारले जाते। तर आपल्याकडे वर्ग समीकरण आहे 2x वर्ग वजा x वजा 6 बरोबर 0। तर हे समीकरण सोडवतेवेळी आपल्याला काय करायचं आहे, हे x वर्गाचं जे चलपद आहे त्याचा सहगुणक बघायचा आहे। ते किती आहे? 2। आपण सेपरेट ते 2 लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे तिसरं पद आहे वजा 6, ते 6 इथं लिहून घ्यायचं आहे। चिन्ह घ्यायचं आणि फक्त लिहून घ्यायचं आहे आणि या दोघांचा गुणाकार करायचा आहे। 6 दुगणे 12। त्यानंतर हे 12 इथं लिहायचं, जे उत्तर गुणाकार म्हणजे ते इथं लिहायचं आहे आणि याचे अवयव काढायचे आहे। अवयव म्हणजे त्या संख्येला गुणाकाराच्या विरुद्ध चिन्हामध्ये लिहायचं आहे। तर बघा 12 आहे, तर 12चे आपण असा अवयव काढावं की बेरीज केल्यानंतर हे आतमधलं पद यायला पाहिजे। या संख्येच्या पुढे काही नाही म्हणजे 1 असते। तर आपण जे अवयव काढणार आहे त्या अवयवाची बेरीज केली तर उत्तर 1 यावं। मी 12 आहे, 12 ला मी 4 गुणिले 3 येतो, म्हणजे 4 × 12। आता बघा तुम्ही 4 ची जर बेरीज केला आपण तर 1 मिळते। तर मी का करतो, याला वजा करतो आणि याला अधिक करतो, म्हणजे 4 मधून 3 गेले तर उत्तर मिळणार आहे वजा 1, इथे भेटणार आहे। आता मी का करतो, हे पहिलं वाला जे पद आहे ते पद जसं तसं लिहायचं आहे। 2x वर्ग वजा शीट ऍडजस्ट करून घ्यायचं आहे। मी लिहितो अधिक 3x वजा 4x। बघा या एका पदापासून मी हे दोन पद लिहिले, वजा 4x मधून 3x दिले तर वजा 1x पुरते, वजा 6 बरोबर 0। त्यानंतर काय करायचं, 2 पद घेऊन एक जोडी बनवायची आहे, बनवून याच्यातून कॉमन काढायचं आहे। आता कॉमन काढतो वेळेस बघा इथं 2 आहे, पण 2च्या पदामध्ये हे 3 अंक येत नाही, म्हणून 2 कॉमन काढता येत नाही। इथं बघितलं x वर्ग, आणखी इथं हा x चा 1 घात, म्हणजे x चा 1 घात हे कॉमन काढता येते। आतमध्ये बघा इथं 2 आहे, इथे 1 आहे म्हणून 1x, आणि त्याचबरोबर हे 2 इथे लिहायचं आहे, 2x चा 1 घात। याच्याने याला गुणाकार केला तर आपल्याला पहिला पद मिळेल, x गुणिले 2x म्हणजे 2x चा वर्ग, प्लस त्याच्यानंतर बघा इथं 3, इथं काहीच नाही म्हणून 3 जसं तसं लिहायचं आहे। 1x आहे, 1x इथं बाहेर काढलेला आहे। नंतर इथे दोन्ही ठिकाणी वजा आहे, तर 1 वजा घ्यायचा आहे। आता 4च्या पड्यामध्ये 6 येत नाही, पण कुठल्या तरी दुसऱ्या संख्येच्या पड्यामध्ये दोन्ही येतात का बघायचं आहे। तर 2च्या पड्यामध्ये 4 पण येते, आणखी 3 पण येते, म्हणून मी 2 कॉमन काढतो। त्यानंतर x इथं आहे पण इथं नाही, तर एका ठिकाणी असेल तर कॉमन काढता येत नाही किंवा साधारण काढता येत नाही, म्हणून मी 2च लिहितो। त्यानंतर काय करतो, जसं तसं आहे इथं आतमध्ये ठेवून बघा 2x + 3 बरोबर 0। याच्याने याला गुणाकार करून बघूचा, 2 गुणिले 2 4, नंतर 2 गुणिले 3 6 बरोबर यायला लागलेला आहे, चिन्ह सहित येते। त्यानंतर बघा हे आणखी हे दोन्ही सारखं आहे, एकच वेळा लिहून घ्यायचं आहे, 2x + 3, आणखी दुसरा आहे हे, आणखी हे पद x - 2 बरोबर 0। त्यानंतर x बरोबर डायरेक्ट पण आपण लिहू शकते। बघितलं तर बघा हे x च्या पुढचे जे पद आहे विरुद्ध चिन्हाने ठेवायचं। किती आहे ते? अधिक 3 आहे, पण मी इथे काय केलेलं आहे वजा 3 ठेवलेलं आहे। हे x च्या सहगुणकामध्ये 2 आहे, हे जे सहगुणकात आहे त्याला काय करायचं, खाली लिहायचं, असं डायरेक्ट पण आपण काढू शकतो। त्यानंतर इथं वजा 2 आहे, तर इथं डायरेक्ट विरुद्ध चिन्हाने लिहायचा, अधिक 2 लिहितो। याला काही सहगुणक म्हणजे लिहायची काही गरज नाही, म्हणजे आपल्याला जे वर्ग समीकरण आहे 2x वर्ग वजा x वजा 6 बरोबर 0 याचे बीजे मिळालेले आहेत। x बरोबर वजा 3/2 आणि x बरोबर 2 असे बीजे आहेत। धन्यवाद।